ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तिळवणी येथील रुई फाटा बनतोय मृत्यूचा सापळा। ग्रामपंचायतीसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष। तिळवणी तालुका हातकणंगले येथील ग्रामपंचायत हद्दीतील इचलकरंजी कोल्हापूर हायवेवरील रुई फाटा येथे अपघाताची मालिका अखंड सुरूच असून तिळवणी ग्रामपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभागाने या बाबतीत संपूर्ण दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे। रुई फाटा हा परिसर सध्या अपघाताचे केंद्रबिंदू ठरत असून येथे लहान मोठ्या अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे। मात्र या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग दोघेही डोळेझाक करत असल्याचे चित्र आहे। रुई फाटा परिसरात अनेक शैक्षणिक संस्था कारखाने आहेत। याशिवाय येथे बस थांबा असल्याने शाळकरी मुले कामगार प्रवासी यांची सतत वर्दळ असते। सध्या गळीत हंगाम चालू असल्यामुळे साखर कारखान्यात ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर ट्रॉली सारखी अनेक अवजड वाहने या रस्त्याचा वापर करतात। त्यामुळे अशा ठिकाणी वाहन चालकांना वाहन चालवणं तसेच प्रवाशांना रस्ता ओलांडून जाणं म्हणजे जीव मुठीत धरून जाण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे। मुख्य रस्त्याच्या बाजूला अतिक्रमण करून अनेक छोट्या दुकानदारांनी रुई फाट्याला पूर्णपणे वेढले असून रस्ता अरुंद झाला आहे। परिणामी अपघातांना आमंत्रण मिळत आहे। धक्कादायक बाब म्हणजे हा भाग स्पष्टपणे अपघात प्रणव क्षेत्र असतानाही येथे स्ट्रीट लाईटची सोय नाही, स्पीड ब्रेकर नाही, तसेच वाहने सावकाश चालवा किंवा अपघात प्रणव क्षेत्र अशा प्रकारचे कोणतेही सूचना फलक लावले गेले नाही। रुई फाटा येथील अतिक्रमण तातडीने हटवणे, योग्य प्रकाश व्यवस्था, स्पीड ब्रेकर व सूचना फलक लावणे ही कामे त्वरित न झाल्यास भविष्यात मोठ्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही। तरी संबंधित यंत्रणांनी जबाबदारी स्वीकारून ठोस पावले उचलावीत अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे। महानकर न्यूजसाठी कुलदीप माने, तिळवणी।